आज संकष्टी चतुर्थी आहे ना, चला तर मग साबुदाण्याची मऊसूत अशी आपण खिचडी बनवूया. हे बघा बटाटा, कच्चा बटाटा साल काढून फोडी करून घेतल्यात. तेलामध्ये आपण ती सारख्या परतून घ्यायच्या बघा. तेलावर चांगला असा परतून घ्यायचा, म्हणजे काय होतं बटाटा आपला चांगला शिजतो हां. आणि आता ह्याच्यावर 2 मिनटं आपण झाकण ठेवूया. हां. हे बघा आता 2 मिनटं झालीत. बटाटा आपला चांगला शिजलेला आहे. परतून घेऊया पुन्हा एकदा 2 मिनटं, म्हणजे आपला बटाटा कुरकुरीत होईल चांगला. आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपण जिरी, बारीक मिरची कापलेली आहे, हिरवी मिरची ती टाकायची आणि रात्री साबुदाणे भिजवलेले आहेत हां. ते साबुदाणे टाकलेत. शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि चवीपुरता साखर टाकायची. साबुदाणा चांगला परतून घेऊया आणि 1-2 मिनटं आपण झाकण ठेवूया, म्हणजे साबुदाणा चांगला शिजेल हां. आता बघा साबुदाणा चांगला मोकळा झालेला आहे. वरून बटाटा टाकलेला आहे आपण आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करूया. मऊसूत साबुदाण्याची खिचडी तयार आहे. त्यासोबत खायला घेऊया. आवडल्यास फॉलो करा हां.